नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं 31 ऑगस्ट रोजी कर्करोगानं दुःखद निधन झालं. मागील 2 वर्षापासून प्रिया कॅन्सर या आजाराशी लढा देत होती. स्टार प्रवाहाच्या तुझेच मी गीत गात या मालिकेदरम्यान तिला कॅन्सर असल्याचं कळालं. त्यानंतर तिने मालिकेतनं ब्रेक घेत कॅन्सर या आजाराची ट्रीटमेंट सुद्धा घेतली. ट्रीटमेंटनंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यानंतर ती काही मालिका आणि नाटकामध्ये सुद्धा दिसली होती. पण कॅन्सरने पुन्हा एकदा तिला ग्रासलं आणि अखेर 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रियाचं दुःखद निधन झालं. अशातच प्रियाचे पती शंतनू मोघेची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीमध्ये शंतनूने प्रियाचं भरभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. प्रिया आणि शंतनूने स्वकष्टाने स्वबळावर त्यांचं एक नवीन घर खरेदी केलं. याबद्दल शंतनू म्हणाला की मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे घर प्रियाने घेतलं आहे. मला याचा खूप अभिमान आहे आणि स्वकर्तृत्वावर कोणाची मेहनत न घेता लोन काढून बाकी मेहनत करून आम्ही घर उभं केलं आहे. माझी साथ तिला अविरत आहे. पण जो एक महत्त्वाचा तंबू प्रिया आहे. याआधी आमचं मीरा रोडमध्येच 2 BHKचं घर होतं. त्यानंतर आम्ही लॉकडाऊनमध्ये एका कारणासाठी ते घर विकलं. त्यानंतर आम्ही पुन्हा भाड्याच्या घरात राहायला गेलो आणि आता हे नवीन घर घेतलंय. आम्ही खूप जागा पाहिल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये आम्ही एक घर बघितलं आणि ते बुक केलं. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. तो म्हणजे प्रिया खूप शिस्तप्रिय आहे. मी त्याच्या उलट आहे. प्रिया सर्वगुण संपन्न आहे. ती बाहेर जितकं उत्तम काम करते तितकंच घरही उत्तमरित्या सांभाळते. ती प्युअर सोल आहे. त्यामुळे ती माझ्या आयुष्यात आहे. हे माझं भाग्य आहे, असं या इंटरव्ह्यूमध्ये प्रियाबद्दल शंतनू म्हणाला होता. प्रियाने मालिका विश्वामध्ये बरेचसे निगेटिव्ह रोल साकारले होते, परंतु रिअल लाईफमध्ये प्रिया मात्र उलटी होती. बाहेरच्या जगामध्ये साधीभोळी आणि अगदी शांत होती ती.